पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याचे विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आता कोणतीही या ठिकाणी मुदत वाढवली नाही आहे पोलीस भरतीसाठी। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचा ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे, कधीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे पोलीस भरतीचा, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड लेट जाणार आहे त्याचा सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे पोलीस भरतीला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागत असते ग्राउंडच्या ठिकाणी, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। पहिला कोणता इव्हेंट राहते, दुसरा तिसरा इव्हेंट कोणता राहते, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर एवढेच जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी बातमी आली होती की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे, हे साम टीव्हीवर या ठिकाणी न्यूज तुम्ही या ठिकाणी पाहिले, न्यूज तुम्ही वाचले आणि इतर तुम्ही पेपरमध्ये सुद्धा ही न्यूज या ठिकाणी पाहिली असेल की फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे म्हणून, ठीक आहे। 4 ते 5 डिसेंबरला तुम्ही पाहिलं असेल की भरपूर जिल्ह्यात जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो ते बनणं सुद्धा चालू झालं आहे। जसं नागपूर सिटीचं ग्राउंड तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी सिंथेटिकचा ट्रॅक आहे, तुम्ही पाहिला असेल, ठीक आहे। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड या ठिकाणी बनणं चालू होतं, तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहिलं असेल ट्रॅक, ठीक आहे। भरपूर काही जिल्ह्यात तुम्ही ट्रॅक पाहिला असेल की त्या ठिकाणी ग्राउंड बनण्याची तारीख या ठिकाणी म्हणजे ग्राउंड बनण्यास जे विद्यार्थी मित्रांनो सुरू त्या ठिकाणी झालं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि काही ठिकाणी जे चिप सुद्धा त्या ठिकाणी चेक केला जातो। आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 डिसेंबरला जे अमरावती ग्रामीणचं सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण ग्राउंड त्या ठिकाणी आखलं होतं, एक लक्षात ठेवा। गोळाफेकचं म्हणा, त्याचबरोबर 100 मीटर रनिंगचं म्हणा, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचं म्हणा, जे अमरावती ग्रामीण आहे तिथलं ग्राउंड तुम्ही पाहिलं असेल, तिथं चिप सुद्धा त्या ठिकाणी होती। पण त्यावेळेस जर आपण पाहिलं तर 5 डिसेंबरला जे विद्यार्थी मित्रांनो त्या जे अमरावती ग्रामीणचं जे ग्राउंड आहे तर तिथं जोग स्टेडियम आहे, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षकचं ग्राउंड त्या ठिकाणी होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही जो व्हिडिओ या ठिकाणी पाहिला 4 ते 5 डिसेंबरला जो व्हिडिओ तुम्ही पाहिला की या ठिकाणी जे अमरावती ग्रामीणचं जोग स्टेडियम होतं, तर त्या ठिकाणी जे ग्राउंड आहे ते गोळाफेकचं सुद्धा पूर्ण आखलेलं होतं। त्याचबरोबर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी सुद्धा चिपसारखं त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, किंवा 100 मीटर रनिंगसाठी तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल, जसं पोलीस भरतीमध्ये तशी प्रक्रिया येते तशा प्रकारे होता। पण त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5 डिसेंबरला सुरक्षा रक्षकचं त्या ठिकाणी ग्राउंड झालं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सुरक्षा रक्षक मंडळाचा जे ग्राउंड आहे अमरावती ग्रामीणला जे विद्यार्थी मित्रांनो जोग स्टेडियमवर झालं होतं 5 डिसेंबरला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे सुरक्षा रक्षकचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं त्या ठिकाणी ग्राउंड झालं होतं, त्यामुळे ते ग्राउंड त्या ठिकाणी आखण्यात आलं होतं। गोळाफेकचं म्हणा किंवा 100 मीटर रनिंग म्हणा किंवा 1600 मीटर रनिंग म्हणा। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचा ग्राउंड नक्की कधीपर्यंत होणार आहे, कधीपासून ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे। तर एक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। याच्या अगोदर जर आपण पाहिलं मागच्या वर्षी म्हणा किंवा त्याच्या मागच्या वर्षी म्हणा, ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो एकदम फास्टमध्ये झालेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जसं आपण 2023ला जर पाहिलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरणे त्यांनी चालू दिले होते आणि त्यानंतर 15 दिवस त्या ठिकाणी मुदत वाढ दिली होती। त्यानंतर जे लगेच जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये ग्राउंड त्या ठिकाणी चालू झाले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर म्हणजे एकदम फास्टमध्ये ग्राउंड पोलीस भरतीचं होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मागच्या भरतीला जर तुम्ही पाहिलं असेल तर अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली होती, ठीक आहे। तर भरती निघाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लगेच त्या ठिकाणी जून महिन्यापासून ग्राउंड त्या ठिकाणी चालू झालं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। फॉर्म भरणं झाल्यानंतर जे लगेच त्या ठिकाणी ग्राउंडची प्रक्रिया झाली होती, तर यावर्षी सुद्धा तसंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे एक तर जानेवारीच्या एंडिंगला या ठिकाणी चालू होऊ शकते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होऊ शकते। तर कधीचाही या ठिकाणी ग्राउंड येऊ शकते। तर आपली जी तयारी आहे हे उद्या जरी ग्राउंड येत असेल तर आपली तयारी या ठिकाणी असली पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। उद्या जरी ग्राउंड येत असेल तर आपली तयारी या ठिकाणी असली पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहा जे पोलीस भरतीचा ग्राउंड आहे एक तर जानेवारीच्या एंडिंगला या ठिकाणी येऊ शकते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सध्या हिवाळी अधिवेशन या ठिकाणी चालू आहे,
नागपूरला, ठीक आहे। तर आता पोलीस भरतीचं ग्राउंड कोणकोणत्या जिल्ह्यात शेवट जाणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात ग्राउंड लवकर होणार आहे। एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं फेब्रुवारी महिन्यामध्ये जर ग्राउंड चालू झालं, समजा एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, तर ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले, जसं 1000 अर्ज म्हणा, 2000 अर्ज म्हणा, 3000 अर्ज, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 10000 असे जर जिल्हे असेल तर तिथलं ग्राउंड लवकरच होऊन जाते। एक लक्षात ठेवा, चालू सर्वात अगोदर तिथलं ग्राउंड चालू होते, कारण की तिथलं ग्राउंड घ्यायला जास्त टाइम लागत नाही। 10000 जरी अर्ज आले असेल तर ग्राउंड घेण्यात जास्त टाइम लागत नाही, म्हणजे 8-10 दिवसामध्येच ते ग्राउंड त्या ठिकाणी मोकळं होऊन जाते। एक लक्षात ठेवून द्या, ठीक आहे। 5000 जरी अर्ज आले असेल तर 5 दिवसामध्ये ते ग्राउंड त्या ठिकाणी होऊन जाते, जास्त टाइम त्याला लागत नाही। आणि जिथं जास्त जरी जागा आहे, 20000, जिथं 20000 अर्ज आले म्हणा, 30000 अर्ज आले, 40000 अर्ज आले, तिथलं सुद्धा त्याच्या पाठोमाग त्या ठिकाणी ग्राउंड चालू होते, ठीक आहे। आणि जे बॅट्समनचे जे जिल्हे आहेत ज्यांनी सुद्धा बॅट्समनमध्ये फॉर्म भरला, जसं गोंदिया बॅट्समन, संभाजीनगर बॅट्समन झालं, मुंबई बॅट्समन, नवी मुंबई बॅट्समन, पुणे बॅट्समन झालं, पुणे बॅट्समन, वाशिम बॅट्समन, यवतमाळ बॅट्समन, ठीक आहे। ज्या पण जिल्ह्यामध्ये आपण बॅट्समनचा फॉर्म भरला असेल तिथं अर्ज कमी आले, तिथलं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंड ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सर्वात लेट जे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे ते सीपी मुंबईचं ग्राउंड सर्वात लेट होणार आहे। सर्वात लेट जे ग्राउंड होणार आहे तर ते सीपी मुंबईचं होणार आहे, कारण की जेव्हा इकडल्या जिल्ह्यात ग्राउंड चालू राहते तर तिथून 2 ते 3 महिने आपल्याला ग्राउंडसाठी टाइम भेटते। सीपी मुंबईच्या याच्या मागच्या वर्षी सुद्धा तसं झालं, 2023ला सुद्धा तसं झालं। 2023ला भरपूर टाइम भेटला होता, म्हणजे 4 महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी टाइम भेटला होता 2023च्या भरतीमध्ये, जेव्हा जिल्ह्याचे ग्राउंड चालू होते। जिल्ह्याचे ग्राउंड जानेवारी महिन्यामध्ये चालू झाले होते आणि इकडलं जे विद्यार्थी मित्रांनो मे महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी ग्राउंड आलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे मार्च, एप्रिल महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी ग्राउंड आलं होतं, म्हणजे जवळपास 4 महिने त्या ठिकाणी भेटले होते। आणि मागच्या वर्षी जर आपण पाहिलं सीपी मुंबईला, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्यामध्ये पावसात ग्राउंड त्या ठिकाणी चालू होतं, बाकीच्या जिल्ह्यात पाऊस चालू होता तरी सुद्धा ग्राउंड चालू होतं। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड चालू होतं, आणि जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये चालू झालं होतं। 8 ऑगस्ट पासून ग्राउंड चालू झालं होतं सीपी मुंबईचं, ठीक आहे। तर सीपी मुंबईला तुम्ही बघू शकता की जवळपास 2.5 महिने त्या ठिकाणी भेटलेच होते, 2.5-3 महिने त्या ठिकाणी भेटलेच होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी, कारण की तिथं टाइम लागते, त्यामुळे अर्ज त्या ठिकाणी जास्त आहे, त्यांना ते सिस्टीम लावण्यासाठी सुद्धा टाइम लागते। तर ह्या काय आणि जास्त अर्ज त्या ठिकाणी ते त्यांना मॅनेजमेंट करण्यासाठी टाइम त्या ठिकाणी लागते। तर ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर आपल्याला चांगला टाइम या ठिकाणी भेटणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी शेवट फॉर्म भरला असेल, जसा शेवट फॉर्म भरला, जसा तुमचा जो अर्ज क्रमांक आला 2,50,000 जर आला असेल तर शेवटल्या दिवशी तुमचं ग्राउंड होणार आहे, म्हणजे तुम्हाला 50 दिवसाचा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे। कारण की एका दिवशी जे विद्यार्थी मिळून 10-10 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावले जाते। आणि सीपी मुंबईला मुलांचे जे फॉर्म पडले 2,50,000 अर्ज त्या ठिकाणी आला, ज्यांचं सुद्धा 2,40,000 असेल, 50,000 असेल, तर जवळपास 25 दिवसाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, म्हणजे एका महिन्याचा टाइम आपल्याला त्या ठिकाणी एक्स्ट्रा भेटणार आहे ज्यांनी शेवट भरला असेल तर, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी SRPFचं जर पाहिलं तर SRPFचं सुद्धा सर्वात जास्त जे फॉर्म आलेला आहे, तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आले आहे, तिथलं ग्राउंड थोडंफार टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे। आणि तिथं सुद्धा 80-90 हजाराच्या 80,000च्या आसपास त्या ठिकाणी अर्ज आलेले आहे, लक्षात ठेवा, जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव त्या ठिकाणी। आणि ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल तर त्यांचं ग्राउंड शेवट होणार आहे, म्हणजे त्यांना टाइम दिला जाणार आहे चांगला, कारण की एका दिवशी जास्तीत जास्त SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवू शकते। तर धरून चला की 2 महिने आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते SRPF गट क्रमांक 20 वरणगावला। आणि ज्यांनी SRPF गोंदियाला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सुद्धा चांगला टाइम भेटणार आहे, कारण की त्या ठिकाणी जे 35,000 ते 36,000 अर्ज आलेले SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला। आणि एका दिवशी 600 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाते SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर अमरावती SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला जे विद्यार्थी मिळून अर्ज आले ते 20 ते 22 हजाराच्या आसपास अर्ज आले होते, आणि जागा जास्त होत्या। आणि एका दिवशी फक्त 600 विद्यार्थी बोलावले जातात, ठीक आहे। म्हणजे 20,000 जर अर्ज असेल तर म्हणजे जवळपास 40, म्हणजे आपल्याला जे 40 दिवस आणखीन त्या ठिकाणी भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे। तर असं काही आहे, ज्यांनी सुद्धा SRPF गट क्रमांक तुम्ही कोणत्या गट क्रमांकामध्ये भरला असेल, तर तुम्ही जर शेवटल्या दिवशी फॉर्म भरला असेल, जास्त जर अर्ज क्रमांक आला असेल, जसं उदाहरण देऊन आलो SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्पमध्ये तुम्ही जर 35व्या दिवशी फॉर्म भरलाय, म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आला, टोकन नंबर आला, 35,000 आलेला आहे, म्हणजे धरून चला की तुम्हाला 1.5-2 महिन्याचा एक्स्ट्रा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे, कारण की एका दिवशी 600-500 जर विद्यार्थी त्यांनी बोलावले तर जास्त टाइम लागते, कारण की 35,000 अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे। तर 2 महिन्याचा आणखी तुम्हाला एक्स्ट्रा टाइम त्या ठिकाणी भेटू शकते, कारण की एका दिवशी जे 600 विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलावले जात असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया। आणि डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधला बोनाफाईड न्यायचं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल न्यायला लागते, पासपोर्ट फोटो न्यायचे 8-9, आणि त्याचबरोबर आपल्याला
हॉल तिकीट आपल्याला न्यावं लागते आणि जे फॉर्म तुम्ही भरला आहे त्याचबरोबर अप्लिकेशन प्रिंट झालं त्याचबरोबर जर आपलं पेमेंट स्लिप झाली तर हे सर्व काही डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागते. ठीक आहे. आणि झेरॉक्स न्यावं लागते प्रत्येकाचे 2-2 एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेतले जाते पण 2-2 झेरॉक्स असू द्या. अशा प्रकारे प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी आमचं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.